20 वर्ष सेवा तरीही पदोन्नती नाही. गुडाळच्या अंगणवाडी मदतनीस महिलेचा आमरण उपोषणाचा इशारा. राधानगरी तालुक्यातील गुडाळ येथील अंगणवाडी मदतनीस माधुरी साताप्पा कांबळे यांनी अंगणवाडी सेविकेच्या पदावर पदोन्नती नाकारण्यात येत असल्याचा आरोप करत न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. माधुरी कांबळे या गेली 20 वर्ष गुडाळ येथील अंगणवाडीमध्ये मदतनीस म्हणून कार्यरत असून त्या पदवीधर आहेत. गुडाळ आणि गुडाळवाडी या दोन्ही गावांची ग्रामपंचायत एकच असताना नाही, केवळ महसूल गाव वेगळं असल्याचं कारण पुढे करून गुडाळवाडी येथील रिक्त अंगणवाडी सेविकेच्या पदावर त्यांची नियुक्ती केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. कांबळे यांनी सांगितलं की गुडाळवाडी येथून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका या कसबा तळे येथील होत्या. एकाच ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात असतानाही मला पदोन्नतीची संधी का दिली जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित पदावर नियुक्त होणे हा माझा हक्क असून प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय. अंगणवाडी क्रमांक 171 मदतनीस म्हणून मी काम करत आहे. 20 वर्ष काम करते. गुडाळ आणि गुडाळवाडी एकच ग्रामपंचायत असताना महसूल गाव हे सांगतात. मग मी कुणाकडे दाद मागायची की माझी जे मला पदोन्नती पाहिजे ती कुणाकडे बोलायची. मला हे पद मिळालंच पाहिजे. ताळ्यातली बाई गुडाळवाडीत येऊन काम करू शकते, मग माझं का नाही काम होऊ शकत? पंचायत एकच असताना मग माझं का काम होणार नाही? ह्यासाठी मी प्रयत्न करतोय. नाही झाले तर मी उपोषणाला बसून. याबाबत आमचे प्रतिनिधी यांनी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे अपील दाखल झाले होते. शासनाच्या 2023च्या शासन निर्णयानुसार गुडाळ आणि गुडाळवाडी ही स्वतंत्र महसूल गावे असल्याने संबंधित उमेदवाराची त्या अंगणवाडीत सेविका म्हणून नियुक्ती करता येत नाही. त्यामुळे नियमानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. श्रीमती माधुरी साताप्पा कांबळे ह्या गुडाळ 171 ह्या अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर कार्यरत आहेत. तर गेल्या वर्षी दिनांक 28 जुलै 2025 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या इथे अपीलचा आदेश आलेला आहे. त्या अपीलामध्ये त्या गुडाळ या महसूल गावातील असल्याने त्यांना गुडाळवाडी येथील 102 क्रमांक अंगणवाडी येथे सेविका पदी प्रमोशन किंवा पदोन्नती देता येत नाही याबाबत आदेश प्राप्त आहे. तसा निकाल झालेला आहे आणि याबाबत आपण संबंधित मदतनीस यांनाही कळवलेले आहे. 2 फेब्रुवारी 2023 शासन निर्णयानुसार त्याच महसूली गावातील कर्मचारी किंवा उमेदवार हे त्या पदभरतीकरता प्राप्त असतात, ज्याच्यामध्ये त्या महसूली गावाअंतर्गत येणाऱ्या वाडी, वस्ती, पाडे यांचा समावेश असतो. ग्रामपंचायतचा समावेश नसतो. या प्रकरणात एका बाजूला 20 वर्ष सेवा बजावलेल्या अंगणवाडी मदतनीस महिलेचा न्यायासाठी संघर्ष आहे, तर दुसऱ्या बाजूला शासनाच्या नियमांचा आधार घेत प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे प्रशासन या प्रकरणात मानवी दृष्टिकोनातून तोडगा काढणार की नियमावर ठाम राहणार याकडे संपूर्ण राधानगरी तालुक्याचं लक्ष लागले आहे. दरम्यान न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा कायम असल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलई पनीर.